नमस्कार. आईची रेसिपी डायरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोंबलोणी हा पदार्थ करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी साहित्य सांगते. हे दूध आहे, हे मैदा आहे, ही पिठी साखर आणि इस्ट आहे. तुम्हाला मी याचं प्रमाण सांगते. हे दूध जे आहे ते मी अशा कपने 100 ml घेतले. तुम्ही अशा फुलपात्राने अर्ध फुलपात्र घेऊ शकता. आणि हे मैदा आहे ते 200 ग्रॅम आहे. तुम्ही ह्या फुलपात्राने असं पूर्ण फुलपात्र भरून घेऊ शकता. आणि इष्ट हे पोहे खायचा आपला 1.5 चमचा आहे. आणि पिठी साखर आहे, आपण पोहे खायच्या चमच्याने ही 3 चमचे साखर आहे. साहित्य लक्षात ठेवा. तर आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेऊ. या दुधामध्ये दूध असं कोमट पाहिजे, जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही. आता ह्याच्यामध्ये आपण हे इष्ट जे आहे ते टाकून घेऊया. हे इष्ट तुम्हाला कोणत्याही केकच्या शॉपमध्ये सहज मिळून जाईल. आता आपण याच्यामध्ये हे जे आहे चमच्याच्या साहाय्याने ह्याच्या गुठळ्या पूर्णपणे अशा फोडून घ्यायच्या आहेत. ह्या गुठळ्या फोडायला कमीत कमी आपल्याला 5 मिनिट तरी लागतातच. खूप छान अशा गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या. हे पहा, इष्ट अशा डब्बीमध्ये भेटते आणि पॉकेटमध्ये पण भेटते. तुम्हाला कोणत्याही केकच्या शॉपमध्ये हे सहज उपलब्ध होईल. आता आपण याच्या गुठळ्या पूर्ण फोडून घेऊया. पहा, मी चांगल्या गुठळ्या अशा फोडून घेतलेल्या आहेत. ह्याला मला जवळजवळ 5 मिनिट लागलेले आहेत. आता आपण ह्याला अर्ध्या तासासाठी आपण ह्याला छान असं कवर करून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये अशी हवा नाही गेली पाहिजे. त्यासाठी मी हा फॉईल पेपर आहे त्याचा उपयोग करायला. तुमच्याकडे जर ताटली असेल तर तुम्ही ताटलीनं पण झाकून ठेवू शकता. त्याच्यामध्ये अजिबात हवा नाही गेली पाहिजे. सगळीकडून असं पॅक करून घ्यायचं. हे पहा, आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी चांगल्या गरम ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. थंडीचे दिवस आहेत, पुन्हा अर्धा किंवा पाऊण तास पण लागू शकतो. तुम्ही अशा प्रकारे अशी ताटली पण झाकू शकता. ताटली पण चालते झाकायला. आणि माझ्याकडे फॉईल पेपर आहे म्हणून हा फॉईल पेपर झाकते. आणि आता ह्याला आपण अर्धा पाऊण तास त्याला टाईम देऊया. अर्धा तास झालेले आहे. पहा, आपलं पीठ किती छान असं परमेट झालेलं आहे. हे मी गरम ठिकाणी ठेवलं होतं म्हणून एवढे छान झाले. हे पहा, आपल्याला असंच कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याची. असंच झालं पाहिजे तरच आपले बोंबलोणी खूप छान होतात. आता मी ह्या कपातला मैदा असा बाउलमध्ये घेतला आहे आणि ह्याच्यात थोडं मीठ टाकून घेणार आहे. मी ह्याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण असं बटर येतं, हे बटर टाकूया. मी हे बटर असं एवढे घेतले आणि हे थोडं मेल्ट करून घेतले. आता आपण हे ह्याच्यामध्ये थोडं आधी टाकूया, आपण नंतर पुन्हा थोडं टाकून घेऊया. आता हे जे आहे हे आपण असंच टाकायचं, त्याला असं हलवायचं नाही. आपण थोडं राहू देऊया, म्हणजे जसं लागेल तसं आपण घेऊया. आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया, चांगला गोळा तयार करून घेऊया. आपल्याला हे आणखीन याच्यामध्ये लागणार आहे. आपण आणखीन हे टाकून घेऊया. एवढं लागतंच आहे पण थोडं थोडं करून टाकलेलं बरं. हे पहा, आपला असा गोळा तयार झालेला आहे. आपण आता ह्याला थोड्या तेलाचा हात घेऊया आणि ह्याला असं असं करत थोडा असा गोल आकार देऊन आपण ह्याला ह्याच्यातच असं ठेवून देऊया. हे पण आपल्याला हे अर्ध्या तासासाठी ठेवावं लागते. आपण हे झाकून ठेवूया. त्याला आपण अर्धा तास असं झाकून ठेवूया. आपलं 1 तास झालेला आहे. आता आपलं हे पीठ कसं झालं ते बघूया. बघा किती छान फुगला आहे हा उंडा. असा फुगायला पाहिजे. हे पहा, ह्याच्यामधली पूर्ण हवा अशी बाहेर काढायची अशी करून आणि नंतर
सर्व हा गोळा एकत्र करायचा. मी किचन वाट्याचा एक हे आहे दगड आहे, छान आहे असा. हे पोळ्या हे करायचंच आहे. मी त्याच्यावर हे ठेवते आणि आपल्याला हे असं करून छान असं मळून घ्यायचं आहे. छान असं 15 मिनिटं करायचं. असं घ्यायचं हा उंडा किचन वाट्यावर आणि ह्याचे असे भाग पाडायचे. मी ह्याचे 3 भाग करते आणि थोडा उंडा मी असा इथं बाजूला ठेवला, कारण मला ह्याचा पुन्हा पिझ्झा तयार करायचा. बोंबलोनी मला 3च करायच्या, कारण 3च बोंबलोनीची ऑर्डर आहे. हे पहा, हे असा गोल करायचा आणि सर्व हे जे आहे ते खाली घालून असं त्याला सगळं असं मिळवून घ्यायचं आणि हे असा बटर पेपरवर ठेवून द्यायचा. ह्या बटर पेपर कट करून मी तिला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं हे खाली चिटकणार नाही आहे. असं करून गोल करून घ्यायचा आणि बटर पेपरवर ठेवून द्यायचा. पूर्ण गोल करायचा. तर मी असे तयार करून ठेवलेले. असं गोल करताना त्याच्यावर जास्त दाब द्यायचा नाही, आलादी असं गोल करून घ्यायचं आणि नंतर 10 मिनिटासाठी आपण ह्याला असं कॉटनच्या कपड्याने आपण ह्याला 10 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवूया. त्याला पण आपण असंच उलट करून घेऊन पुन्हा बटर पेपर काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण तरी पण बोंबलोनी तळून घेऊया. हे पहा, बोंबलोनी तळताना आपण कधीही जाड बुडाचीच अशी कढई घ्यायची, पातळ बुडाची घ्यायची नाही. जाड बुडाची घेतली तर छान तळतो हा आतमधून आणि पातळ बुडाची घेतली तर लगेच करपतो बाहेरून आणि आतमध्ये तसाच कच्चा राहतो. आपल्याला बोंबलोनीमध्ये फिलिंग भरण्यासाठी हे डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड मी कट करून घेतलेलं आहे आणि हे पाच तुम्हाला दाखवते. डार्क कंपाऊंड आहे आणि हे मिल्क कंपाऊंड आहे. हे मी मिल्क कंपाऊंड थोडं जास्त घेतले आणि डार्क कंपाऊंड थोडं कमी घेतले. कोणी नोटेलाची पण फिलिंग भरतं याच्यामध्ये, पण नोटेला नाही म्हणून हे मिल्कचं पण छान लागते. आता डबल मार्थरच्या साह्याने आपण हे बॉईल करून घेऊया. हे पहा, मी तसे गॅसवर असं खाली पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर ही वर वाटी ठेवायची आणि त्याला मेल्ट करून घ्यायचं. हे पहा, आता हे मेल्ट झालेलं आहे. मी गॅस बंद केला आहे. ह्याचं काय असं फिक्स प्रमाण नसते. आपल्याला जर वाटलं कमी पडायला तर आपण परत एकदा करू शकतो. पण जे मी सामान सांगितले मैदा, दुधाचं, ईस्टचं, ते परफेक्टच घ्यावं लागते. हे पहा, आता आपण ह्याला थंड झालं की पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया. आपलं चॉकलेट आता थोडं थंड झाले, आपण हे पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया. या ग्लासवर मी अशी पायपिंग बॅग ठेवली आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण हे चॉकलेट जे आहे ते असं ओतून घेऊया, म्हणजे आपल्या बोंबलोनीमध्ये हे पायपिंग बॅगने छान भरता येते. आता आपण बोंबलोनीमध्ये पायपिंग बॅगच्या साह्याने चॉकलेट असं भरून घेऊया. आतपर्यंत छान भरायचं, थोडं थोडं दाबत, थोडं थोडं दाबत भरलं की मी आतपर्यंत छान भरल्या जातं.
हे पहा, आतमध्ये छान भरलं की आपल्याला खाताना खूप छान लागते ह्याची फिलिंग. पहा आपली किती सुंदर बोंबलणी तयार करून झालेली आहे. पण ह्याच्यासाठी टाईम खूप लागतो आणि प्रोसेस पण खूप मोठी आहे. पण शेवटी समाधान वाटतं की आपण एवढी छान बनवली म्हणून. खूपच छान दिसायला जेवढी छान आहे तेवढीच खायला पण छान लागते.